संध्याकाळचं बघा जेवण आर्मी कॅम्पमध्ये मस्त मध्ये भाऊन बनवलं बघा. पनीर काय मटर पनीर ना, मटर पनीर बनवलं भाऊन आपलं खास. हे तर एक वर पेट्रोल पंप आहे, इथं आलोय बघा. हॉटेल फूड टाकतो पेट्रोल पंपाच्या पाठीमागे थोडं. इतकी भयंकर भूक लागली का नाही, आधी हॉटेल फुडकतोय. अवसान नाही राहिला अंगामध्ये. माझ्या सायकल टाकला एकदा इथनं आलतो. आपला इकडे इथनं वर जायचंय. ते बघा आपला कोल्हापूर मधलं भाव भेटलेलं इथं. बघा तेव्हा शेती कुठे केली ती बघितलं. घर एकच घर आहे तिथं. आणि नाही म्हणताना अर्धा. वेलकम टू द धिरांग. अरे बाबा मी टेंभुर्णीतला आहे. सोलापूर जिल्हा. कुठे सायकल निघाली तवांगला चालू आहे. गुड मॉर्निंग. मी MH45 रायडर. स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. चला मी काल रात्री कुठं थांबलो होतो मला दाखव तेव्हा. काल रात्री इथे थांबलो होतो मी. ही बघा का ह्या रस्त्याने आलतो इकडून वरनं. गुड मॉर्निंग मामा. इकडून आलतो वरनं आणि ह्यांच्या घरी थांबलेलो. ह्यांना जागा दिली ती. इथं सायकल आहे. त्याला आता आपल्याला निघायचं आहे. सगळं सामान विमान सायकल टाकू आणि आता इथनं निघू पुढं आपण. आता आपल्याला धिरांगकडल्या साईडला निघायचं. धिरांग इथनं 14 किलोमीटर लांब आहे. चला निघू इथनं तिकडं. लाग माझी केस वाढल्या जरा थोडा माझा बरा लोक आला आहे. नाहीतर लय माझी केस कमी असले पण बरा लोक तू काय अडचण यायचं. 8 वाजले ते. चला निघू आता. ओके आपण तयार झालो. सायकल तयार झाली. मी तयार नाही झालो. मी कसं तयार नाही झालो कारण की माझं मी तोंड पण नाही धुतलं आणि डोकं पण नाही धुतलं. मी काहीच नाही धुतलं. मी दात पण नाही चहा पिलो नुसता. आता खाली जाऊ. पुढं हॉटेल वाटतं. हॉटेलपाशी जाऊ मस्त मध्ये. पुढं हातपाय तोंड धुवू मस्त मध्ये आणि चहाची ठुसकी लावू आणि मग नंतर आपला प्रवास पुढे आपण चालू करू मस्त मध्ये. जोपर्यंत चहा पित नाही तोंड धुवू ना तोपर्यंत आपला प्रवास चालू होत नाही असं मला वाटतं. निम्मा प्रवास चालू तो निम्मा राहतो माझा. तर त्यामुळे मी चहा तर पिलो पण तोंड धुतलं हातून होतो पण चहा पेच लपले झालं त्यामुळे पिलो मी. आता निघूया चला. शिर्डी म्हणतात आणि कुठला माणूस लागला वरडायला माझ्यापाशी. कुठली नवीन शिर्डी आली. तुम्हाला रोड दाखवू आपल्या कुठल्या रस्ते जायचं या. त्या रस्त्याने आपल्याला जायचं आता खाली. मग इतका रोमांचक रोड आहे का नाही पण लयच म्हणजे अप्रतिम रोड आहे अप्रतिम. आणि येताना ह्याच रस्त्याने सायकल टाकल्याची बरं काही पण लक्षात राहून देते आपल्याला. आता जेवढी मजा येणार नाही तेवढी येताना सजा पण आहे. पण सजा नाही ती माझ्यासाठी मजा यायची ती पण. येताना यायचं मग लोकांसंग मस्त गुलगुलू बोलत थांबायचं. ही भारी वाटतं एकदम. चला. जन्नत का दूसरा नाम जानते हो क्या है? अरुणाचल प्रदेश. इसको बोलते हैं जन्नत का दूसरा नाम. लेकिन पहला नाम कहाँ है? पहला नाम है हमारा महाराष्ट्र रे बाबा. तेव्हा तिथल्या वरच्या रस्त्यानं आलोय आपण. लक्षात राहून द्या. जेवढी मजा मी घेणार तेवढी सजा मला भेटणार नंतर ना. कारण की या घाटातून सायकल टाकल्याची सोपं आहे. हा मी लोड करून पण जाऊ शकतो पण मी ते नाही करणार कारण की मला मजा येते सायकल घाटात टाकला असला लय भारी वाटतं. घाम. तर आता तुमच्या भावानं काढलंय जॅकेटनं. आज ऊन पडलंय. सूर्यदेवता आज माझ्यावरती आज काय म्हणते ती कृपा करून आज आलतं या. कारण की 3-4 दिवस झालं माझ्या पोटाची पचनक्रिया व्हाय ना या. जोपर्यंत ऊन निघणार तोपर्यंत. मला काल लाईव्हला गेलो तेव्हा सांगितलं होतं ना. लाईव्हला गेल्यावरती माझे सर्व प्रॉब्लेम दूर होतात कारण की माझ्यासमोर 200 ऑडियन्स असतात. ते मला सांगतात गणेश भाऊ असं करा मग असं होईल. त्यावेळेस मी माझं मन मुक्त होतं. आता पुढे जाऊन तोंड बिंड धुवून मस्त चहाचा चुस्की लावून एक मस्त मध्ये करून पुढे निघालं. तुमच्या भावाला आता बर्फ करायचा आहे. ब्रश करायचा आहे बर्फ नाही करायचा. हे बर्फाने यायला लावलंय राव. मला खरंच खोटं बोलत नाही. बर्फाने यायला लावलंय बघ. चला मला आता ब्रश करायचा आहे पण पाण्याची व्यवस्था इथं बघा. इथं पाण्याची व्यवस्था आहे. झरणा नाही काय नाही पण हे बघा ह्या नळीतनं पाणी येतं आहे. कसं येतं आहे कुठनं डोंगरातनं कसं येतं आहे काय माहीत नाही. पण हे बघा आता मी त्यातला की काढलेलं आहे माझं सामान. आता मी ब्रश करतो चला आधी. एक ब्रेड खाल्ला आणि 2 चहा पिलो मस्त मध्ये. पण एक ब्रेड चहाचं पैसे एक अंकल आलं तर त्यांना देऊन टाकलं. शूटिंग नाही काढली कारण की कॅमेऱ्याला मेमरी कार्ड काढून मोबाईलमध्ये टाकलं होतं. एडिटिंग चालू होती जरा थोडी. माझं हर वक्त माझं काम चालू असतं. माझं काम कधीच बंद नसतं. बघल तेव्हा काम. हे डोंगर बघून काय वाटतं असं वाटतं या डोंगरातनं चालत जर वर गेलं तर किती भारी वाटतं. अरे बाबा मी टेंभुर्णीतला आहे. सोलापूर जिल्हा. कुठे सायकल निघाली तवांगला चालू आहे. तवांगला डायरेक्ट मला 1 वर्ष झालं मी चालतोय.
एक साल चल रहा है। एक साल मतलब अभी तक मैंने 3 देश कवर किए 50 पाउंड में। 3 देश? इंडिया, नेपाल, भूटान हो गया। मैं महाराष्ट्र सोलापुर के मुरली बोल के जगह था, वहाँ से हूँ। अभी यहाँ पे जा रहा हूँ, अभी धीरांग में ना अपने भाई लोग हैं, वहाँ पे अभी जा रहा हूँ आर्मी कैंप पे। मग आमच्या कर्मामध्ये आहे तुमची तर निघाली त्यांना बोलवलं। किती जण आहेत आपल्याकडे? होय होय का? निघालो आता पुढे निघालो। भारी वाटलं इकडे। टेंट लगा हाँ, आप भी ऐसा वाला स्लीपिंग बैग यूज करते हो ना? हाँ, ये कैमरा हर वक्त चल रहा था सेफ्टी के लिए। हाँ अभी तो मेरा चल रहा है। हाँ यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक 4 लाख फॉलोअर है, वहाँ पे डाल देता हूँ। बहुत लोग देखते हैं, अच्छा लगता है। आर्मी वाले लोग मुझे बहुत मदद करते हैं। नीचे SSB कैंप बोल के था हजार गुलाई में, वहाँ पर भी उन्होंने बोले थे यार आप हमारे यहाँ पे रुक जाओ, तो उनके यहाँ पे रुक गया था। ये इसको तो क्या बोलते हैं इसको, हाँ जहाँ पे रुकता हूँ वहाँ पे चार्ज कर लेता हूँ। एक बैटरी लगाता हूँ, एक बैटरी चल जाती है 1.5 घंटे के लिए, तो मैं दिन भर कम फुटेज कम चालू हो गया। ये टायर तो चेंज करना पड़ता है। अभी तक 3 बार टायर चेंज कर चुका हूँ और 25 बार साइकिल रिपेयर हो चुकी है मेरी। और 10 बार पेडल बदली कर चुका हूँ। हाँ चला के जाते हो या चला के नहीं, इलेक्ट्रिक कुछ नहीं है, जो है नॉर्मल है। हाँ ढकेलना पड़ता है पूरा। करने के लिए इतनी बड़ी अभी बर्फ की लड़ाई है। हाँ शादी होने से 1 साल थोड़े तो रुकेगा नहीं ना, फिर तो साल बगल पीछे वो भी 2 धिरांग आहे ते, म्हणजे धिरांग ही 2 गाव आहे ती, त्यातलं 1 नंबर एक धिरांग आहे, 2 नंबरला एक धिरांग आहे। तर आपण भाऊला फोन करणार थोड्या वेळ पुढे गेल्यावर, त्यांना म्हणणं नाही धिरांग 1 नंबरमध्ये यायचं आहे 2 नंबरमध्ये यायचं आहे। आज मौसम ठीक आहे, गारवा बी नॉर्मल आहे, जास्त गार नाही इथं, नाहीतर भयंकर गार असतं यार। बघा तेव्हा शेती कुठे केली ती बघितलं, घर एकच घर आहे तिथं, आणि नाही म्हणताना अर्धा पाऊण एकर आहे तिथं ती शेती केली तिथं, नुसतं त्यातमध्ये मोसंबी केलेल्या आहे त्या। आणि अजून वर बघितलं तिकडे वर पण घर आहे, तिकडे वर आहे ती, पण इकडली माणसं तिथं वर जाते ती कशी, ही मोठा सगळा प्रश्न पडला आहे मला। वाटा तर कुठं दिसत नाही ते मला तिथं जायला, रहस्यमयी। कल जो वो आदमी एक मंदिर की बात कर रहा था, आपको अच्छा मंदिर है ना, देख लो वो रहा वो मंदिर, शायद वो रहा, शायद वहाँ पे नीचे दिख रहा है ना, मेरे ख्याल से वही है, क्योंकि वो बोला था मंदिर है और साइड में झरना है, आपको रुकने के लिए अच्छा स्पॉट भी है, तो शायद वो मेरे ख्याल से वही है। अभी देखो वहाँ से वहाँ नीचे जाना है, ठीक है। अभी चढ़ाई है, एक किलोमीटर और चढ़ाई है, फिर उसके बाद थोड़ा सा डाउन लग रहा है मेरे को। वेलकम टू द धिरांग। ही पहिलं धिरांग आहे, आपल्याला 2 नंबरच्या धिरांगमध्ये जायचं आहे। चला, अजून काय खाल्लं नाही, मला भूका लागले ते राव। मी आमच्या भावांच्या बरोबर बसलो की त्यांना काहीतरी केलं असं चांगलं, पण ती काय करणार नाही, ते आर्मी कॅम्पमध्ये येते, त्यांच्या टायमिंगला त्यांचे जेवण असते चालू, त्यामुळे आता आपण तिथे जाऊन मध्ये चोंबडापणा करून जमत नाही ना जास्त। त्यामुळे इथंच काय ते थोडंफार खाऊन गप बसावं मग तुझ्या। थंडी हवा यायला लागली या। 1 नंबरचं धिरांग, असं धिरांग आहे वय। धिरांग ह्या गावाचं नाव का पडलं माहित नाही मला। बघितलं का तेव्हा तिकडं काय संत्र कसं येतं, घराघराने संत्र येतं का नाही? बापरे, त्या छावा पिक्चरचा आम्ही ट्रेलर बघितला, अंगाव काटा उभं राहिला। अरे काय शंभूराजांना टॉर्चर केलं होतं, अरे जोक नाही, ते नख उपसलेली, जीभ काढलेली, अरे ते सांगायला नको वाटतंय मला, सांगायला सुद्धा झोक नाही। अरे कसला त्रास सहन केला 40 दिवस, 1 नाही 2 नाही, आपल्याला टोचलं तरी आपल्याला किती दुखतं, अयो किती दुखतं, आपण नाही दवाखान्यात जातो। पण भावांनो, राजांना बघा राव, 40 दिवस, 40, अरे 40 म्हणजे 1 महिना आणि 10 दिवस, अरे कसं सहन केलंय कसं? अरे ते ट्रेलर बघितला, माझ्या डोळ्यात पाणी आलं रे, खरंच खोटं बोलत नाही। कसं राव, कसं सहन केलं असं, जोक नाही राव, खरंच रे, खरंच
खरं तर नाही, आपण त्यांना सल्यूट करायचं लायकीचं माणसं नाही. खरंच खोटं बोलत नाही, खरंच खोटं बोलत नाही रे. जोक नाही भावांनो, शब्द नाहीत रे बोलायला खरंच. मायापाशी कसं सहन केलंय राव ती, राव मीठ चोळलंय अंगावर राव. मला सांगताना रडायला येतंय. खरंच खोटं बोलत नाही भावांनो. कसं राव राजांना सहन केला असन, हा कसं सहन केला असन सांगून द्या तुम्ही मला. नको पुढच्या राव ती मीठ चोळलंय अंगावर. बोलत नाही, अंगावर काटावर करायची राव ती. रोड लय गाणं आहे राव, लगेच रोड आहे. आता पुढं थोडं चांगलं लागेल वाटतंय. खतरनाक चढायला लागली ते. 10 फुटाचा रस्ता या बघितल्या ह्या गाडी ह्या खड्ड्यात घातलेली कोणतरी, जागाच नाही भेटली. 2 गाड्या कशाच पार होत नाही त्या. आणि इकडल्या साईडला मोठी खोल तरी आणि दोघात ही रस्ता. हा बघितलं कसं या असले डेंजर सिच्युएशन आहे या. असल्यातनं मी निघालेलो. लय भुका लागल्या ते राव. हो जावा. लय भूक लागली राव. आमचं तर कापायला लागलं. माझं जेवण आहे. इथं एक वर पेट्रोल पंप आहे. इथं आलोय बघा. हाटील हुडकतो. पेट्रोल पंपाच्या पाठीमागे थोडं. इतकी भयंकर भूक लागली का नाही. आधी हाटील हुडकतोय. अवसान नाही राहिला अंगामध्ये. माझ्या सायकल टाकला इकडे हॉटेलमध्ये जेवायलाच मिळणार राव. होय काय? कुठं भेटेल खाली? कुठं? बरं चालतंय चालतंय. बरं बरं. तुम्ही अजून येत नाही पेट्रोल पंपापासून किती लांब आहे तुम्ही अजून? 2-3 किलोमीटर आहे काय? बरं बरं चालतंय चालतंय. हा हा. आता गावात आलो आहे इथं. आणि आता मला बघू द्या इथं दुकान आपलं आर्मी कॅम्प कुठे आहे बघू द्या. ते म्हणले बाहेर जेवण कर नका आमच्या इथे डायरेक्ट म्हणली. जर काय आता माझं डोकं बंद पडलं आहे त्यामुळं आता मला त्यांना हुडकायला लागेल. ते म्हणली या शेजारीच आहे म्हणली. किती आता गावात तर आलो या. इथनं 200 मीटर फक्त लांब आहे म्हणते या. तर बाहेर वायपट पैसे करत नाहीपेक्षा चलाच बघू तरी. अरे पाणीपुरी दिसते खावगडी एकला. आता इथनं आलतो. आपला इकडे इथनं वर जायचं आहे. तर बघा आपला कोल्हापूरमधलं भाऊ भेटलेलं आहे. तर भाऊ कसं काय वाटतंय? कसं काय ओळखलं मला? कसं काय ओळखलं मला? सायकलवरनं ओळखलं. मी गोष्ट कशी माहिती का? मी मराठी बोललो भाऊ कुठला आहे? भाऊ कुठला आहे? कोल्हापूरमधलं. आणि मी टेंभूरने एकदम शेजारी झालो. आता इथं आपलं वर जायचं या. तर जाऊ चला मस्त मध्ये. आपलं ते भाऊ वाट बघत बसत आहे. आता थोडं पाठीमागं पाणीपुरी खाली त्यामुळे बरं लागलं नाही तर बेलकोंड पड लागली. लई भूक लागली भयंकर. इकडं हॉटेल मिळत नाही लवकर. आणि मिळली तर ते ही होतं या काय म्हणते त्याला ते नुसती मॅगी मिळते खायला. इकडं भयंकर पाणीपुरी खाल्ली म्हणून बरं झालं. ह्या रस्त्याला बेशुद्ध पडला असतो तुम्ही. खरं खोट पडत नाही. तर जा पुढं. फायनली पोचलो.
किती तरी जोरानं हाणलं तर तेवढाच आवाज येतोय. नाही जास्त घुमतो, व्हायब्रेशन होतं. बरंच आता मी तुम्हाला एक 1.5-2 दिवस झालं म्हणतोय बरं का. आता धिरांगमध्ये आल्यानंतर ना आपल्याला आपल्या इकडे 1-2 भाऊ लोक आहेत ते भेटणार जे काय आर्मीमध्ये आहेत. तर हे ते सर आहेत. सर आपलं एकदा नाव सांगून द्या आपलं. नमस्कार, मी मेजर प्रसन्न कांबळे. हां मी करमाळा उमरडचा आहे. बरं. तुमची मी रील पाहिली होती, हां हां हां. त्यावेळेस मी फॉलो करत होतो की कुठं आहे काय आहे. मग जवळजवळ येतं तसं ते कल्पना घेत गेलो कुठं शिक आहे काय आहे. बरं बरं. आणि बरं वाटलं तुम्हाला भेटून, चांगलं वाटलं. चांगलं त्यापेक्षा मला भारी वाटतं की इतक्या लांब माणूस आपला मराठी भेटलेलं भारी वाटतं. सर आपण आपल्या एकदा सांगा. मी सावंत किरण, बरं. सातारामध्ये सातारामधलं देवडी. साताऱ्याकडली इकडे भरपूर आहेत का? साताऱ्यामधली इकडे भरपूर आहेत आपल्या. कारण जिथपर्यंत मला जितकी जास्तीत जास्त भेटली ना ती साताऱ्यामधली भेटली. आणि सरांना आपल्याला वेळ काढून जर थोडी फिरवायला आणलं तर खरंच बघा धन्यवाद. इकडे दाखवा कसं कसं आहे ते काय. कसं आहे, मी इथं नव्हतं, मला हे नव्हतं माहिती. पण ही आर्मी कॅम्पच्या जरा थोडं वरल्या साईडला येत आहे. तर सर मला चला येऊ जाऊन एक हाय जागा चांगली मस्त मध्ये. तर त्यांना वेळ काढला, त्यांचा चांगला किमती मोल चांगला वेळ काढला नाही. तर आलो आम्ही चांगलं मस्त मध्ये फिरलो. चांगलं जागा आहे बघा फिरायला. आणि एक तुम्हाला दाखवतो का इकडे ढग बघितलं. आपल्याकडच्या लोकांनी मदत करायची बस. आपल्याकडचा एवढा माणूस मेहनत करतोय. बरोबर, राईट राईट. फॉलो करा, सबस्क्राईब करा. आणि हे का इकडे बघा, हे का हे असं ढग आहे. तर ती पाक असं डोंगराला पाक वर धडकलेलं आहे. इकडे बघा, इकडे बघा. आज मला वाटतं आजच फक्त पाऊस नाही, रोज कंटिन्यू पाऊस असतो का नाही थोडा इकडं. रोज चिक 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 चालूच असते इकडं. तर भाऊ संध्याकाळचं बघा जेवण आर्मी कॅम्पमध्ये मस्त मध्ये भाऊ बनवलं. बघा पनीर, काय मटर पनीर ना, मटर पनीर बनवलं भाऊन आपलं खास. बघा समजून जेवण करते या मस्त मध्ये. महाराष्ट्र. आता बघा मी कुठं आहे आणि कुणा संग जेवण करतोय बघा इथे. बघा इथं ही सध्या आपली आर्मी कमांडो होती बघा इथं. आणि तिला आता मी तवांकड निघालेलो या. आणि खास आपल्या भाऊना आपल्यासाठी बघा मटर पनीर बनवलं बघा. हे बघा, बघा हाय का बघा मटर पनीर. भाऊ तुम्ही स्वतः हाताने बनवलं. हो, एकदम भारी वाटतंय ना. एकदम मस्त साहेब, एकदम मस्त. कसं चांगलं झालं का नाही? एकदम भारी. साहब जी कैसा खाना मस्त लग रहा है. और आप कहाँ से हो? बिहार। आप जी? बिहार। आप सर? बिहार भोजपुर। अच्छा. और ये तो हमारे पड़ोसी है. तो एक बार बोलते चलो, जय हिंद. जय हिंद. हर हर महादेव.